बघा कोणती संस्था असो, कुठली पण संस्था असू द्या, एनी सिस्टीम, सगळ्यात पहिले आपल्याला पाहायचं आहे आपल्याला एक्झाममध्ये काय येतं. एक्झाममध्ये लक्षात ठेवा, एक्झाममध्ये आपल्याला येतं संस्थेची कार्य, फंक्शन. ओके, बघा मग सगळ्यात पहिला पॉईंट आहे आपल्याला जो शिकायचा तो म्हणजे अस्थिसंस्था, अस्थिसंस्थेची कार्य, अस्थिसंस्था. ओके, स्केलेटल सिस्टीम, स्केलेटल सिस्टीम. ओके, अस्थिसंस्थेचे आपल्या शरीरामध्ये काय कार्य आहे, कार्य. ओके, फंक्शन्स, अस्थिसंस्थेची कार्य, फंक्शन्स, हा सगळ्यात पहिला पॉईंट आपल्याला शिकायचा आहे. ठीक आहे, बघा सिंपल भाषेमध्ये 4 गोष्टी पाठ करून टाकायच्या ज्या सांगेन मी तुम्हाला. बघा बघा काय कार्य आहेत, तर बघा मेन 4 कार्य आहेत, पण 2 खूप महत्वाची आहेत. 4 तर आहेच समजा, पण आणखी अति महत्वाची 2 आहेत जी जनरली आपल्याला वाटत नाही पण ती असतात, तर ती पाहूयात आपण. बघा मग सगळ्यात पहिला पॉईंट या ठिकाणी पहा. तो पॉईंट म्हणजे काय, तर तो पॉईंट म्हणजे अस्थिसंस्था आपल्या शरीरामध्ये आहे. तिचं पहिलं मेन कार्य आपल्या शरीरामध्ये आहे ते म्हणजे काय, तर आपल्या शरीराला आकार देणे, आकार. ओके, बघा दुसरं काम आहे आपल्या शरीराला आधार देणे, आधार, आपल्या शरीराला आधार देणे. ओके, बघा आकार देणे, आधार देणे. तिसरं काम आहे, बघा तिसरं काम आहे आपल्या शरीराचं संरक्षण, संरक्षण. ओके, आणि चौथं मेन काम आहे बघा ते म्हणजे आपल्या शरीरामध्ये हालचाल घडवून आणणे. ठीक आहे, बघा मग आकार, आधार, संरक्षण आणि हालचाल हे 4 महत्वाची कामं आपल्याला पाहायला मिळतात. ठीक आहे, आता बघा आकार म्हणजे काय, तर बघा शरीराला आकार देणे, शरीराला आधार देणे, शरीराचं संरक्षण करणे, शरीराची हालचाल करणे. इंग्लिशमध्ये बघा आकार म्हणजे काय, आकार म्हणजे इट गिव्स शेप टू बॉडी, शेप. आता बघा शेप आणि साईज दोन्ही पण एकच शब्द, लक्षात ठेवा. हे दोन्ही शब्द इंग्लिशमध्ये वेगळे आहेत, मराठीमध्ये सेमच आहेत. आकार आणि उकार म्हणतो पण आपण आकार म्हणूयात. आता बघा शेप म्हणजे काय, शेप म्हणजे काय, आता मला सांगा तुम्ही. बघा शेपचा अर्थ होतो, शेपचा अर्थ असा होतो, बघा मानव असा दिसतो. ओके, मात्र कुत्रा या टाईपचा असतो. एक्झाम्पल म्हणजे मानवाला जो आकार आहे, प्रत्येक प्राण्याला जो आकार मिळाला आहे, तो आकार का मिळाला आहे, कारण त्याच्या शरीरामध्ये त्या टाईपची सिस्टीम आपल्याला पाहायला मिळते, त्या टाईपची त्याला स्केलेटन आपल्याला पाहायला मिळते. ओके, सगळ्यांना क्लिअर, याला म्हणतो आकार. ठीक आहे, म्हणजे बघा समजा आपण पण असे, आपले पप्पा पण असे, आपले आजोबा पण असेच होते, कुठलाही मानव असा असतो. क्लिअर आहे, मात्र हा झाला आकार. मात्र मला सांगा आपल्या पप्पांचं शर्ट आपल्याला होतं का, होत नाही. हे झाली साईज. ओके, मराठीमध्ये आकारच म्हणू शकतो, पण इंग्लिशमध्ये साईज, साईज म्हणजे उंची वगैरे कमी जास्त. ठीक आहे, तर बघा अशा प्रकारचे पहिलं काम आहे, ते पहिलं काम काय असलं पाहिजे, ते पहिलं काम असलं पाहिजे बघा, त्याला म्हणतो आपण शेप अँड साईज. दुसरं काम बघा अस्थिसंस्था आपल्या बॉडीला सपोर्ट करते, बघा आपल्या शरीराला सपोर्ट करते, आपल्या शरीराला आधार देते. आधार म्हणजे काय, आता आधारचा अर्थ काय, तो बरेच जण गमतीने असं म्हणतात की बघा हा आधार, असं याला आधार म्हणत नाही. बघा मला सांगा, समजा आपल्याकडे शर्ट आहे, आपण शर्ट टांगून ठेवतो कशाला, तर आपल्या हँगरला, बरोबर. मग आपण म्हणतो हँगरने शर्टला आधार दिला. ओके, किंवा तुम्हाला माहिती आहे की ते आजकाल प्रॉपर हँगर येतं ज्यावर प्रेसचे कपडे प्रॉपर राहतात, आयरनचे कपडे. मग मला सांगा आपण उभं का राहू शकतो, आपल्यामध्ये असं आहे का आपल्याला सोडलं तर आपण असं गळून पळतो, नाही. का बरं, आपल्यामध्ये पाठीचा कणा आहे, हा जो पाठीचा कणा आहे तो आपल्या ताठ ठेवतो, म्हणजे तो आपल्याला सपोर्ट करतो. ओके, पाठीचा कणा म्हणजे आपल्या अस्थिसंस्थेचा भाग आहे, लक्षात ठेवा, याला म्हणतो आपण सपोर्ट. ओके, संरक्षण, संरक्षण तुम्हाला माहिती आहे का आपल्यामध्ये कवटी आहे, बघ कवटी आहे, कवटीमध्ये मेंदू आहे, इथे बरगड्यामध्ये फुफ्फुस आपल्याला पाहायला मिळतं. आपल्या बॉडीचे जे मेन अवयव आहेत ते हाडांनी संरक्षित केलेले आहेत. ओके, मग याला म्हणतो आपण बघा आपल्या शरीराचं काय करणे, प्रोटेक्शन करणे. त्यातलं त्यात कुठलं प्रोटेक्शन, शरीराच्या महत्वाच्या अवयवांचं प्रोटेक्शन करणे, हे काम आपल्या अस्थिसंस्थेचं आहे. ठीक आहे, नंतर बघा हालचाल. आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या हालचाली आपल्याला पाहायला मिळतात, आपल्या शरीरामध्ये आपल्याला वेगवेगळे मुवमेंट पाहायला मिळतात. बघा कोणत्या कोणत्या मुवमेंट्स आहेत, तर बघा हे असं करू शकतो आपण, पण हे समोर असं करू शकतो, मान अशी फिरू शकतो, कंबर असं करू शकतो. ओके, गमतीने म्हणू शकतो मी आपण असं डान्स करताना बघा वेगळ्या स्टेप वापरतात, ब्रेक डान्स वगैरे. का शक्य आहे, कारण तसल्या टाईपचे सांधे, जॉईंट्स, बोन्स आपल्या बॉडीमध्ये आहेत. ठीक आहे, मग लक्षात ठेवा हे नेक्स्ट महत्त्वाचं काम आपल्याला पाहायला मिळते आपल्या अस्थिसंस्थेचं. ओके, चला, पण लक्षात ठेवा हे तर आहेच, पण सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे काय, अस्थिसंस्थेचं सगळ्यात मेन काम काय बघा, तर ते मेन काम आपल्याला पाहायला मिळतं बघा, ते काय बघा, तर ते काम आहे अस्थिसंस्था आपल्या शरीरामध्ये करते, किंवा हाडं जे आहेत, बोन्स जे आहे, बोन्स, त्या बोन्समुळे आपल्या शरीरामध्ये होतो क्षारांचा साठा, स्टोरेज ऑफ मिनरल्स. लक्षात ठेवा, क्षारांचा साठा. ओके, क्षारांचा साठा, याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो स्टोरेज ऑफ मिनरल्स. बघा स्टोरेज ऑफ मिनरल्स हे मेन काम कोणाचं आहे,
तर हे मेन फंक्शन आहे आपल्या अस्थिसंस्थेचं. स्टोरेज ऑफ मिनरल्स लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचा पार्ट आहे स्टोरेज ऑफ मिनरल्स. लक्षात ठेवा कोणते कोणते मिनरल्स, तर मेनली कॅल्शियम, फॉस्फरस किंवा फॉस्फेट, कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम इत्यादी जे क्षार आहेत ते आपल्या बॉडीमध्ये आपल्या बोन्समध्ये साठलेले असतात. ओके, हे सगळ्यात मेन काम आहे. जेव्हा जेव्हा आपल्या बॉडीला गरज आहे कॅल्शियमची तर बॉडी कॅल्शियम बोन करणं घेणार. बघा आपण बघा होतं काय, बघा लक्षात ठेवा होतं काय, बघा आपण जर अन्नामधला कॅल्शियम सेवन केला, हा कॅल्शियम आपल्या जाईल ब्लडमध्ये, ब्लडमधनं हा जाईल आपल्या हाडांमध्ये किंवा बोन्समध्ये. ओके, लक्षात ठेवा बघा ब्लड मधला कॅल्शियम कुठे स्टोअर होईल, ब्लडमध्ये. ओके, तो कॅल्शियम आला कसा ब्लडमध्ये, कारण तो आपण फूडमधनं घेतला. ठीक आहे, आता बघा आता जेव्हा समजा जेव्हा आपल्या शरीराला गरज आहे कॅल्शियमची, जेव्हा आपल्या बॉडीला कॅल्शियमची गरज आहे, ओके, त्या केसमध्ये या हाडांकडनं काय होईल, ह्या हाडांकडनं तो पुन्हा रक्तात जाईल कॅल्शियम आणि तो रक्तामधनं मग आपल्या शरीराला मिळेल. बघा अशी सिस्टीम असते. ओके, बघा मग आपलं हार्ट आहे, आपल्या हार्टला करायचं कॉन्ट्रॅक्शन, रिलॅक्सेशन. या केसमध्ये कॅल्शियम पाहिजे, आयन्स पाहिजे, तर कुठून मिळतील, तर हाडांमधनं ब्लडमधनं आपला हार्ट किंवा बॉडी वापरेल. ठीक आहे, अशी सिस्टीम आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, आता बघा सगळ्यात मेन गोष्ट, तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का, बघा जर समजा हे आपले बोन आहेत. ओके, बघा समजा हा आपला बोन आहे, बोन, या बोनच्या आतमध्ये अशा प्रकारचा आपला एक भाग पाहायला मिळतो, पोरस भाग पाहायला मिळतो असा आतमध्ये. याला आपण काय म्हणतो, या भागाला आपण म्हणतो बघा अस्थिमज्जा. अस्थिमज्जा याला म्हणतो बघा अस्थिमज्जा, बोन मॅरो. बघा या भागाला आपण म्हणतो बोन मॅरो. ठीक आहे, बघा या भागाला आपण म्हणतो बोन मॅरो. लक्षात ठेवा हा जो बोन मॅरो आहे, बोन मॅरो, या बोन मॅरोच्या आतमध्ये आपलं रक्त तयार होते. या बोन मॅरोच्या आतमध्ये आपलं रक्त तयार होते. रक्तामध्ये काय काय असतं, रक्तामध्ये आरबीसी, डब्ल्यूबीसी, प्लेटलेट्स आहेत. बघा आरबीसी आहेत, डब्ल्यूबीसी आहेत आणि रक्तामध्ये प्लेटलेट्स पण आहेत. ठीक आहे, मग लक्षात ठेवा या तिघांना काय म्हणतो आपण, या तिघांना पण आपण म्हणतो रक्तपेशी. मला सांगा रक्तपेशी म्हणा किंवा रक्त म्हणा हे कोण तयार करतं, तर हे तयार करतं बोन किंवा बोनचा आतला भाग. ओके, सगळ्यांना क्लिअर आहे. मग आपण असं म्हणू शकतो बोनचं काम काय आहे, तर बोनचं काम आहे रक्त तयार करणे. लक्षात ठेवा. मग लक्षात ठेवा शेवटचं मेन काम जे आहे बघा, ते मेन काम काय बघा अस्थिसंस्थेचं, ते बघा ते आहे रक्त निर्मिती. बघा रक्त म्हणा किंवा रक्तपेशी निर्मिती, रक्त निर्मिती म्हणा किंवा रक्तपेशींची निर्मिती. रक्तपेशी निर्मिती हे काम आपल्याला आपल्या अस्थिसंस्थेचं पाहायला मिळते. लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचा मुद्दा आहे हा. ओके, याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो ब्लड फॉर्मेशन. बघा ब्लड फॉर्मेशन किंवा ब्लड सेल फॉर्मेशन किंवा ब्लड सेल्स फॉर्मेशन. ठीक आहे, लक्षात ठेवा. ओके, रक्ताचा अभ्यास म्हणजे काय, रक्ताचा अभ्यास आपण ज्या शास्त्रामध्ये करतो त्याला म्हणतो आपण हिमॅटोलॉजी. काय म्हणतो, हिमॅटोलॉजी म्हणून रक्त बनणे या क्रियेला आपण म्हणतो हिमॅटोपोएसिस. लक्षात ठेवा, रक्तपेशी बनणे या क्रियेला आपण म्हणतो हिमॅटोपोएसिस. काय म्हणतो बघा, हिमॅटोपोएसिस. लक्षात ठेवा, हे मेन काम आपल्याला पाहायला मिळते आपल्या अस्थिसंस्थेचं. ओके, बघा महत्त्वाचा पॉईंट आहे, लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचा पॉईंट आहे हेमॅटोपोएसिस. ओके, लक्षात ठेवा महत्त्वाचा पॉईंट आहे. याला कलर चेंज करू आपण. बघा हेमॅटोपोएसिस, मग अशा प्रकारे जर तुम्हाला कोणी विचारलं
अस्थिसंस्था आपल्या शरीरामध्ये काय काम आहे ते काय सांगायचं बघा. शरीराला आकार देणे, शरीराला आधार देणे, शरीराचं संरक्षण करणे, शरीराची हालचाल घडवून आणणे, शरीरामध्ये क्षारांचा साठा करणे आणि शरीरामध्ये रक्तनिर्मिती करणे. इंग्लिशमध्ये skeleton system gives up shape and size to body. Okay, it gives support to body, it protects our body. Okay, it protects delicate vital organ in our body. Okay, it facilitated movement. Okay, it will store minerals, mainly calcium, magnesium and phosphorus. Okay, and सगळ्यात महत्त्वाचं ब्लड फॉर्मेशन, ब्लड सेल फॉर्मेशन और हेमॅटोपोएसिस. बघा अशा प्रकारे हा पहिला मुद्दा लक्षात ठेवा. खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. याच्यावर आयोगाने आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. एकदा प्रश्न आपण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. बघा सगळ्यात पहिला प्रश्न या ठिकाणी जो आपल्याला पाहायला मिळतो बघा तो प्रश्न आहे बघा हा प्रश्न आहे. हा राज्यसेवा 18 आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. काय प्रश्न आहे की अस्थिसंस्था स्केलेटल सिस्टीम ही खालीलपैकी कोणते कार्य करते. बघा स्केलेटल सिस्टीम बॉडीमध्ये कोणतं कार्य करतं बघा. सगळ्यात पहिला ऑप्शन बघा संरक्षण करते का तर करते. यस, ऑप्शन ए पाहिजे. ए पाहिजे असेल तर ऑप्शन इथे बी कट होऊन जाईल. ओके, त्याच्यानंतर बघा त्याच्यानंतर जो नेक्स्ट मुद्दा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. ओके, तो मुद्दा कुठला बघा तर तो मुद्दा आहे बघा रक्तोत्पादन, रक्त बनवते का. हेमॅटोपोएसिस करते का. यस, बी बरोबर आहे. बी पण पाहिजे. जर बी पाहिजे तर ऑप्शन या ठिकाणी 3 कट होऊन जाईल. हालचाल करते, सी पण पाहिजे. सी पण बरोबर आहे. मग सी बरोबर आहे तर ऑप्शन दोन्ही पण आहेत. शेवटचं क्षारांचा साठा हे पण करतं. डी म्हणजे उत्तर आहे बघा वरीलपैकी सर्व. मग अशा प्रकारे हा प्रश्न आला होता. मग त्याच अनुषंगाने आपल्याला सगळे पॉईंट्स या ठिकाणी पाहणं गरजेचं होतं, जे खूप जास्त महत्त्वाचं आहे. लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. ठीक आहे. ओके, चला आता बघा आता आपल्याला पाहायचं पुढला पॉईंट अस्थिसंस्थेमध्ये कुठले कुठले घटक असतात. ठीक आहे, अस्थिसंस्थेचे घटक. ओके, अस्थिसंस्थेमधले घटक कुठले कुठले आहेत. ओके, बघा अस्थिसंस्थेमधील घटक. अस्थिसंस्था कुठल्या कुठल्या भागांनी बनली असते. अस्थिसंस्थेमधील घटक. ओके, पार्ट्स इन स्केलेटन सिस्टीम. ओके, लक्षात ठेवा. ओके, पुस्तकामध्ये बरेचशी हार्ड भाषा वापरली असते, पण मी तुम्हाला सगळं पॉईंट स्टेट बोर्ड, NCERT 11वी-12वी पूर्ण सिंपल भाषेत तुम्हाला करून सांगितलं आहे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू. ओके, बघा राज्यसेवा असो, कंबाईन असो, जगातली भारतातली कुठली परीक्षा असो, जर तुम्ही माझा एवढा पाठ केला तुम्हाला काही करायची गरज नाही. लक्षात ठेवा. ठीक आहे, चला बघा अस्थिसंस्थेमधील महत्त्वाचे घटक आपल्याला पाहायचे आहेत. अस्थिसंस्थेमधील घटक. ओके, इंग्लिशमध्ये पार्ट्स इन स्केलेटल सिस्टीम. पार्ट्स इन स्केलेटल सिस्टीम. ओके, बघा मग बघा जर तुम्ही स्टेट बोर्ड बघितलं, स्टेट बोर्ड बघा, जर आपण स्टेट बोर्डचा अभ्यास केला स्टेट बोर्डचा, तर स्टेट बोर्डामध्ये एक वाक्य वापरलं आहे. ओके, अस्थिसंस्था जी आहे बघा, अस्थिसंस्था ही 2 घटकापासून किंवा 2 भागापासून बनते. ठीक आहे, असा शब्द वापरलाय बघा. कुठला शब्द आहे सर्व. बघा हा शब्द आहे सर्व हाडे व खुर्च्या यांपासून आपली अस्थिसंस्था बनते, असा शब्द वापरलेला आहे. ठीक आहे, पण ठीक आहे स्टेट बोर्ड आहे ते आपण बघूयात. पण आपण बघू प्रॉपर एलिमेंटल एकदम प्रॉपर बघूयात. बघा सगळ्यात पहिले लक्षात ठेवा, अस्थिसंस्था म्हटलं की सगळ्यात पहिले काय यायला पाहिजे आपल्या अस्थि. बरोबर, अस्थि एकदम क्लिअर आहे. बघा अस्थिसंस्थेमध्ये जो पहिला घटक आहे बघा, पहिला घटक तो आहे आपला अस्थि. बघा हाडे म्हणा, सर्व हाडे किंवा हाडे किंवा मराठीमध्ये काय बघा अस्थि. आपण इथून पुढे अस्थि शब्द वापरूयात, अस्थि. ठीक आहे, ज्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो बोन्स. ठीक आहे, बघा लक्षात ठेवा. बघा दुसरा जो भाग आहे, दुसरा भाग त्याला आपण म्हणतो बघा खुर्च्या. काय म्हणतो खुर्च्या म्हणा किंवा कास्ती. काय शब्द आहे कास्ती. ओके, ज्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो कार्टिलेज. बघा कार्टिलेज. ठीक आहे, बघा मग स्टेट बोर्डानुसार फक्त 2 महत्त्वाचे भाग आहेत अस्थिसंस्थेचे, अस्थि कास्ती. हाडे खुर्च्या, पण आपण शब्द लक्षात ठेवू अस्थि कास्ती. इंग्लिशमध्ये बोन्स आणि कार्टिलेज या 2 भागापासून अस्थिसंस्था बनते. पण असं नाहीये, आणखी 2 भाग आहेत. ऍक्च्युअली 3 भाग आणखी आहेत. बघू कुठले. तर बघा जो तिसरा भाग आहे, ज्या भागापासून अस्थिसंस्था बनते त्याला म्हणतो बघा आपण बघा अस्थि कास्ती. जो नेक्स्ट भाग आहे बघा त्याला म्हणतो अस्थिबंध. ज्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो लिगामेंट के लिगामेंट्स. अस्थिबंध. नेक्स्ट पार्ट आहे त्याला आपण म्हणतो स्नायुबंध किंवा स्नायुरज्जू. हा भाग कुठे आहे स्नायुबंध.
स्नायुबंध किंवा स्नायुरज्जू. स्नायुरज्जू आपण स्नायुबंध लक्षात ठेवू. इंग्लिशमध्ये लक्षात ठेवायचं टेंडॉन. टेंडॉन बघा. मग या 4 भागापासून मेनली आपली बसते अस्थिसंस्था. जर तुम्हाला कोणी विचारलं अस्थिसंस्था कुठल्या कुठल्या घटकापासून बनतं, काय सांगायचं? अस्थि, कास्ती, अस्थिबंध, स्नायुबंध. इंग्लिशमध्ये बोन्स, ओके, बोन्स, कार्टिलेज, लिगामेंट अँड टेंडॉन. बोन्स, कार्टिलेजेस, लिगामेंट्स अँड टेंडॉन्स, हे 4 भाग. ओके. आता बघा हे काय असतं आपल्याला पाहायचं आहे. पण लक्षात ठेवा काही काही बुकमध्ये आणखी एक शेवटचा पण दाखवतात भाग बघा. ओके, त्याला म्हणतो आपण जॉईंट्स. ओके, जॉईंट्स किंवा सांधे. मग या ठिकाणी मग काही पुस्तकामध्ये हा पण भाग आहे सांधे. ओके, सांधे मराठीमध्ये लिहितात संधी किंवा इंग्लिशमध्ये जॉईंट्स. म्हणजे जॉईंट्स पासून सुद्धा बनतात लक्षात ठेवा. ऍक्च्युअली जॉईंट्समध्ये हाडच असतात, मग हा घ्यायची गरज नाही, पण 4 पहिले महत्वाचे आहेत. ठीक आहे, आपण पहिले समजून घेऊ काय असतात हाडं. हाडं म्हणजे काय बघा. हाडे जे आहे, हाडे बोन्स बघा. हाडं किंवा बोन्स बघा. अस्थि, हाड ही जी आहे बघा, ही आपल्या शरीरामधल्या उती आहेत. उती कुठल्या उती? बोन्स ह्या संयोजी उती आहेत. लक्षात, संयोजी उती. संयोजी उती आहे ज्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो कनेक्टिव्ह टाईप ऑफ टिश्यू किंवा कनेक्टिव्ह टिश्यू. ओके, आपल्या शरीरामध्ये बऱ्याचशा भागांना, सगळ्या भागांना जवळजवळ बोन्स जोडतात, म्हणून याला म्हणतो आपण कनेक्टिव्ह टाईप ऑफ टिश्यू. आपण जर बघितलं बोन्सचा भाग, मॅक्झिमम भाग तर तो असतो कठीण किंवा हार्ड. ओके, लक्षात ठेवा बोन्स कसे असतात, तर बोन्स असतात कठीण. कसे असतात? कठीण किंवा हार्ड. ओके, कळलं सगळ्यांना? आता बघा मग कास्ती म्हणजे काय हे सगळ्यांना माहिती आहे, वरचा भाग सगळ्यांना माहिती आहे हाडांचा. पण बघा कास्ती म्हणजे काय लक्षात ठेवा. कास्तींना आपण म्हणतो मऊ हाडे. बघा, मऊ हाडे. ओके, सॉफ्ट बोन्स. सॉफ्ट बोन्स. सॉफ्ट बोन्स काय आहे? सॉफ्ट बोन्स. मला सांगा, आपला कान हलतो, कान असं स्थिर राहतो, बरं उभा राहतो प्रॉपर, पण हलतो पण. मग हे आहे मऊ हाड, कार्टिलेज, नाकाचं हाड. ओके, ते सोडून द्या. तुम्हाला माहिती आहे का, आपण जेव्हा चिकन मटन खातो तेव्हा एक लहानसं हाड असते, छोटंसं मऊ मऊ कुरुम कुरुम लागतं, क्रंची, ते असतं कार्टिलेज. ओके, आता कार्टिलेजचं काय काम आहे तर बघा, आपण इथं डायग्राम मध्ये दाखवतो, तुम्हाला सांगतो कार्टिलेज काय असतात. ठीक आहे, आता बघा. जर समजा असं म्हटलं आपण हे बोन्स आहेत बघा, आपण जर म्हटलं हे आपले बोन्स आहेत, समजा बघा आपलं हे एक बोन आहे. हे एक बोन आहे. ओके, आणि हे जॉईंटचं खालचं बोन, हे 2 हाडं आपल्याकडे आहेत. ओके, ओके बघा, मग आपण याला म्हणू बोन्स. ओके, बघा हे बोन्स आहे, हे बोन आहे, हे पण बोन आहे, बरोबर. आता बघा बोन असतात कठीण, बोन कठीण असतात, एकदम क्लिअर आहे. बघा बोन कठीण असतात. मग हे बोन कठीण असतात, मग जेव्हा 2 बोन एकत्र येतात, जर एकावर एक घासले तर काय होईल? हे एकमेकांना हर्ट करतील किंवा एकमेकांची झीज होईल. ती होऊ नये म्हणून जनरली हाडांच्या शेवटी किंवा हाडांचा तो बाहेरचा भाग थोडा मऊ केलेला असतो स्पेशल. ओके, मग त्याला म्हणतो बघा आपण कार्टिलेज. त्याला म्हणतो आपण कार्टिलेज. कास्ती म्हणजे बघा, मग या हाडांचा समोरचा भाग काय? कार्टिलेज आहे. आपण दाखवूयात बघा कार्टिलेज. बघा मग आपण हा जर भाग काढला थोडासा समोरचा मऊ भाग, तर हा आहे बघा कार्टिलेज. मग हा जो भाग आहे, हा भाग आपल्याला पाहायला मिळतो कार्टिलेज. यांना म्हणतो आपण मऊ हाडे, सॉफ्ट बोन्स. यांचं काम काय? यांचं काम आहे हाडांची झीज होऊ न देणे, हे मेन काम बघा. ओके, इट प्रिव्हेंट्स बोन्स फ्रॉम विअर अँड टिअर. बघा हे आपले कार्टिलेज, येलो कलरचे कार्टिलेज आहे, लक्षात ठेवा. ओके, बघा कार्टिलेज आहेत, सी शब्द. ओके, आता मला सांगा, समजा हे आपले जर पायाचे बोन्स आहेत, पायाचे बघा, आपण पायाने चालतो, 2 बोन एकावर एक असतात, बरोबर. मला सांगा चालता कधी असं होतं का की एक वरचं बोन खाली घसरलं? नाही घसरत. का बरं? कारण या 2 बोनला कोणतरी जोडलं पाहिजे. मग लक्षात ठेवा, 2 बोन्सला एक असा भाग जोडतो. ओके, 2 बोन्सला हा जो भाग जोडतो याला म्हणतो अस्थिंना जोडणारा भाग, अस्थिचं बंधन करणारा अस्थिबंध किंवा कार्टिलेज, किंवा लिगामेंट. बघा ही आहे आपली मग लिगामेंट. लिगामेंट काय करतं? लिगामेंट 2 हाडांना जोडतं, लक्षात ठेवा. ओके, जेणेकरून हाडांचं काय होत नाही? डिस्कोलेशन. ओके, जेणेकरून हाडांचं होत नाही डिस्कोलेशन, म्हणजे हाडं एका प्रॉपर शेपमध्ये राहतात. मग हे जे बघा, हे आहे आपलं, याला म्हणतो लिगामेंट. हे आपले लिगामेंट्स आहेत, लिगामेंट्स. कळलं? आता बघा, आपण जर प्रॉपर बघितलं तर आपली जे हाड आहे, आपल्या हाडांच्या वर आपल्याला पाहायला स्नायू, मसल्स.
आपल्या बोन्सच्या बाहेरचा भाग, बोन्सच्या बाहेरच्या भागावर आपल्याला पाहायला मिळतात आपले स्नायू बघा. मग जो बोन्सचा बाहेरचा भाग आहे त्यावर असतात आपले स्नायू. बघा मग आपला स्नायू आहे, समजा हा स्नायू आहे, बघा स्नायू आहे, स्नायू. ओके, हे आपले मसल्स आहेत. ओके, इथे पण दाखवत आपण, बघा हे समजा आपले हे मसल्स आहेत. ओके, बघा हे आपले मसल्स आहेत. हे आपले मसल्स आहेत, मसल्स बघा, मसल्स. हे स्नायू आहेत, हे पण स्नायू आहेत, मसल्स आहेत. ओके, मला सांगा मसल्स जोडले आहे का बोन्सला? जोडले आहेत म्हणजे आपण म्हणू शकतो बघा, बघा समजा आपला हात आहे, हातांचे हाड आहे, इथे काय मसल्स आहे ना, बायसेप, ट्रायसेप. ओके, मला सांगा समजा इन केस जर कोणी हात कापला आपला, ओके, हात कापला आपला आणि हात उलटा केला, असं केलं तर ना हाड बाहेर पडेल का? नाही. सोडून द्या, हात कापला, आपल्याला ते हाड उपसून पण बाहेर काढता येणार नाही. का बरं? कारण हाडांना स्नायू घट्टपणे चिकटलेले आहेत. ओके, बघा आपल्या बोन्सला स्नायू स्टिक झाले आहेत आणि हे जे कोणी स्टिक केले आहेत त्यांनाच आपण म्हणतो टेंडॉन्स. ओके, बघा त्यांनाच आपण म्हणतो टेंडॉन्स. लक्षात ठेवा टेंडॉन्स काय बघा. मग टेंडॉन्स बघा, या ठिकाणी बोन्स टू मसल जे जोडतात बघा, असं आपण दाखवूया शॉर्टली एका प्रकारे. बघा मग हे जे भाग दिसतात आपल्या ग्रेनिस्ट मी दाखवले आहेत यांना म्हणतो आपण टेंडॉन्स. सगळ्यांना क्लिअर झालं असेल. मग बघा मग अशा प्रकारे बोन्स, कार्टिलेज, लिगामेंट आणि टेंडॉन हे 4 भाग आपल्याला पाहायला मिळतात. बघा मग अस्थिबंध म्हणजे काय? अस्थिबंध म्हणजे काय बघा. मग अस्थिबंध म्हणजे 2 अस्थिंना जोडणारे अस्थि, बोन टू बोन जॉईनिंग अस्थि. बघा 2 अस्थि, 2 बोन्स, बोन टू बोन जी जोडणी असते, 2 अस्थिंना जी जोडली असते त्याला आपण म्हणतो लिगामेंट. आता टेंडॉन, स्नायुरज्जू हे काय करतात, हे दोन स्नायू नाही, स्नायू प्लस बोन्स. लक्षात ठेवा, स्नायू आणि बोन्स. ओके, लक्षात ठेवा. हे काय करतं, हे आपले अस्थि, हाडे, अस्थि, बोन्स टू मसल, स्नायू यांना जोडतो. लक्षात ठेवा, अशा प्रकारे हा पार्ट खूप महत्वाचा आहे, लक्षात ठेवा. ओके, आणि जॉईंट म्हणजे काय? जॉईंट म्हणजे ज्या ठिकाणी हाडं एकत्र येतात. ओके, तर हा जॉईंटचा पार्ट फक्त लक्षात, 2 हाडं एकत्र येतात, त्याची डायरेक्शन, त्यांची हालचाल होते, होत नाही किंवा कमी जास्त होऊ शकते. याच्यावर मग जॉईंटचे पण प्रकार आहेत, जे आपण सगळ्यात लास्टचा पार्ट आहे तो काही. ओके, हा लास्टचा पार्ट आहे, सगळ्यात वरचे 4 पार्ट. ठीक आहे. ओके, या जॉईंटचे प्रकार एकदा परीक्षेमध्ये विचारले होते, आपण ते नंतर पाहण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे, सगळ्यांना क्लिअर आहे बघा. अशा प्रकारे जर तुम्हाला कोणी विचारलं मग की कोणते कोणते घटक असते संस्थेमध्ये, तर काय सांगाल? अस्थि, कास्थी, अस्थिबंध, स्नायुबंध की स्नायुरज्जू. ओके, बोन्स, कार्टिलेज, लिगामेंट, टेंडॉन. बोन्स कठीण असतात, हार्ड असतात. कार्टिलेज मऊ हाडं, सॉफ्ट बोन्स. लिगामेंट बोन टू बोन कनेक्शन असतं त्यांचं, बोन टू बोनला जोडतात. ओके, आणि स्नायुरज्जू, स्नायुबंध हे काय बघा, ही असते बोन टू मसलची जोडणी. ठीक आहे, अशा प्रकारे बघा हे आपल्याला म्हणतो आपण, हे आहे आपल्या अस्थिसंस्थेचे भाग. ओके, बघा खूप जास्त महत्त्वाचा पार्ट आपल्याला हा पाहायला मिळतो. पुढल्या भागामध्ये आपल्याला पाहायचा आहे जो खूप जास्त महत्त्वाचा पार्ट आहे बघा. तो पार्ट काय, तर त्या पार्टला आपण म्हणतो, ओके, तर तो पार्ट म्हणजे काय, हाडांचे प्रकार किंवा हाडांमध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी असतात. ओके, अस्थि, बोन्स. तर बघा बोन्सचे भाग कुठले कुठले, भाग म्हणजे बोन्समध्ये काय काय असतं लक्षात ठेवा. जर तुम्हाला कोणी विचारलं आपले बोन्स जिवंत आहे की मृत आहे, तुम्ही काय सांगू शकता? तर बघा तुम्हाला मी सांगतो, आपले जे बोन्स आहे बघा ते जिवंत पण आहे, म्हणजे सजीव पण आहेत आणि ते निर्जीव पण आहेत. लक्षात ठेवा, हाडांमध्ये जिवंत पार्ट आहे, सजीव पार्ट आहे, निर्जीव पार्ट आहे किंवा जैविक पार्ट आहे. ओके, त्याचप्रमाणे आपल्या हाडामध्ये अजैविक पार्ट आहे, मृत पार्ट आहे किंवा निर्जीव पार्ट सुद्धा आहे. इंग्लिशमध्ये ओके, इंग्लिशमध्ये बघा, इंग्लिशमध्ये आपले बोन्स लिव्हिंग पण आहेत आणि नॉन लिव्हिंग पण आहेत. लिव्हिंग पण आहेत आणि नॉन लिव्हिंग पण असलेले आपल्याला पाहायला मिळतात. ओके, मग आता बघा आपल्या हाडामध्ये जो जिवंत भाग आहे त्यांना म्हणतो बघा आपण अस्थिपेशी. तर इंग्लिशमध्ये आपण म्हणतो ऑस्टिओसाइट किंवा ऑस्टिओसाइट्स. ओके, लक्षात ठेवा. म्हणून हाडांचा अभ्यास आपण ज्या शास्त्रामध्ये करतो
त्याला आपण म्हणतो अस्थिशास्त्र किंवा ऑस्टिओलॉजी. ओके, स्टडी ऑफ बोन्स. ओके, स्टडी ऑफ बोन्स, स्टडी ऑफ बोन्स याला आपण म्हणतो ऑस्टिओलॉजी. मग इथून पुढे जेव्हा जेव्हा शब्द ऑस्टिओ याचा अर्थ होतो ही गोष्ट हाडांसंबंधी आहे. बघा, ऑस्टिओलॉजी, ऑस्टिओआर्थ्रायटिस, ऑस्टिओपोरोसिस. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा ऑस्टिओ ऑर्थ्रो ऑस्टिओ. त्याच्यानंतर बघा आणखी तुम्ही पाहिलं असेल की ऑस्टिओपोरोसिस, हातपाय दुखणे. ओके, ते सगळ्या गोष्टी हे ऑस्टिओ शब्दाला याचा अर्थ ह्या गोष्टी हाडांसंबंधी आहे. ठीक आहे. मग मला सांगा, मग हे हाडांमधले जिवंत पेशी आहेत, मग हाडामध्ये मृत पेशी कुठले? लक्षात ठेवा, जो हाडांचा बाहेरचा भाग आहे बघा, जो हाडांचा बाह्य भाग आहे तो बनला असतो कॅल्शियम कार्बोनेट. बघा, कॅल्शियम कार्बोनेट, हाडांचा बाह्य भाग कॅल्शियम कार्बोनेट, कॅल्शियम कार्बोनेट किंवा कॅल्शियम फॉस्फेट पासून बनला असतो. ओके ओके ओके, हा जो बघा कॅल्शियम कार्बोनेट कॅल्शियम फॉस्फेट पासून जो भाग बनला असतो हाडांचा, ओके, तो भाग हाडावाला मृत पार्ट असतो. म्हणजे बघा, सिंपल भाषेमध्ये जर आपण डायग्राम काढली पुन्हा एकदा तर बघा, तर हा जो हाडांचा बाहेरचा भाग आहे, बाहेरचा भाग. ओके, हा जो बाहेरचा भाग आपल्याला दिसतो हाडांचा, बघा हा जो दिसतो आपल्याला, बघा हा जो बाहेरचा पार्ट आहे हाडांचा, हा जो बाहेरचा भाग दिसतो आपल्याला हाडांचा, हा असा, हा कठीण असतो, टणक असतो, कारण हा बनला असतो कॅल्शियम कार्बोनेटनी. हा भाग बाहेरचा भाग, आणि हाच जो भाग आहे बघा, हाच भाग आपल्याला पाहायला मिळतो निर्जीव भाग, हा बाहेरचा भाग, व्हाईट भाग, हा भाग. ओके, आणि याच्या आतमध्ये जो भाग आहे, याच्या आतमध्ये जो भाग आहे बघा, हा असा असतो बघा पोरस. हा असा सछिद्र भाग असतो. या ठिकाणी अशा प्रकारचे वेळी वाकड स्ट्रक्चर असतं, सछिद्र पोरस भाग असतो, पोरस. आणि या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतात हाडांमधल्या पेशी, ज्या ठिकाणी रक्त बनते, रक्त. ओके, आणि या भागाला बघा, या भागाला आपण म्हणतो हाडांमधला सजीव भाग, हा आतला भाग. हाडावाला सजीव भाग आहे, सजीव भाग. क्लिअर आहे? लक्षात ठेवा, अशा प्रकारे हे अस्थींचे दोन भाग आपल्याला पाहायला मिळतात, जिवंत आणि मृत दोन्ही. ठीक आहे, सगळ्यांना क्लिअर आहे? बघा, खूप महत्त्वाचा पार्ट आहे. कॅल्शियम कार्बोनेट, कॅल्शियम फॉस्फेट यापासून बनला असतो, यापासून हा भाग बनला असतो. क्लिअर आहे? ओके, आता बघा, आता आपण जाऊ पुढल्या पार्टमध्ये आपल्याला पाहायचं आहे. बघा, ही आपली अस्थिसंस्था आहे, आपण ते पण बघूयात. पण त्याच्या आधी बघा, सगळ्यात पहिले कॉन्सेप्ट क्लिअर करून. ओके, मला तुमच्याकडे एक कमेंट पाहिजे, तुम्हाला कसं शिकायला आवडतं? तुम्हाला पीपीटीवर शिकायला आवडतं की तुम्हाला असं बोर्डवर शिकायला आवडतं, की दोन्ही कॉम्बिनेशनमध्ये पाहिजे? तुम्ही मला इथे कमेंट करून सांगाल. ओके, मग आता मला सांगा, आता बघा, आता जर आपण बघितलं अस्थिसंस्था, बघा ही जी आपली अस्थिसंस्था प्रत्येक सजीवामध्ये आहे. हा, बऱ्यापैकी जे सजीव डेव्हलप आहे त्यांच्यामध्ये आपला अस्थिसंस्था पाहायला मिळते. त्याच्यामध्ये आपल्याला स्केलेटल सिस्टीम पाहायला मिळते. पण लक्षात ठेवा, ही जी स्केलेटल सिस्टीम आहे याच्यामधला जो मेन भाग, ओके, जो आपण शिकतो तो असतो त्याच्यामधला सांगाडा. बघा, सांगाडा किंवा कंकाल, इंग्लिशमध्ये आपण म्हणतो स्केलेटन. कळलं सगळ्यांना? स्केलेटन. ओके, स्केलेटन. ओके, मग लक्षात ठेवा, प्रत्येक सजीवामध्ये आपण जर हे सांगाडे चेक केले, ओके, तर हे सांगाडे आपल्याला अशा दोन टाईपचे असलेले पाहायला मिळतात. ओके, सांगाडे हे आपल्याला दोन टाईपचे असलेले पाहायला मिळतात प्रत्येक सजीवामध्ये. सगळ्यात पहिले बघा त्याला आपण म्हणतो अंत सांगाडा. बघा, एक असतो बघा अंत सांगाडा किंवा अंतकंकाल. ओके, बघा, अंत सांगाडा, अंतकंकाल दोन्ही शब्द आहेत. एक अंतकंकाल किंवा अंत सांगाडा, एक असतो बाह्य कंकाल किंवा बाह्य सांगाडा. बघा, ओके, इंग्लिशमध्ये याला म्हणतो आपण एंडोस्केलेटन. ओके, याला म्हणतो बघा आपण एक्झोस्केलेटन. ठीक आहे,
किंवा इंग्लिशमध्ये याला आणखी एक नाव आहे बघा, इंटरनल स्केलेटन किंवा एक्सटर्नल स्केलेटन. ओके, बघा दोन्ही पण आहे, इंटरनल स्केलेटन, इंटरनल स्केलेटन, आणि दुसरा भाग आहे याला म्हणतो आपण बघा एक्सटर्नल स्केलेटन, एक्सटर्नल स्केलेटन. ठीक आहे, दोन भाग आहे. ठीक आहे, आता अंतसंग्रह म्हणजे काय, आता सिंपल भाषेमध्ये सगळ्यात सोपं आहे बघा, एकदम सोपं आहे बघा. जी हाडं, जी बोन्स, जी हाडे की जे स्ट्रक्चर शरीराच्या आतमध्ये असते, ओके, हे आपल्या शरीराच्या आतमध्ये असते, शरीराच्या आतमध्ये असते. इंग्लिशमध्ये विदिन बॉडी शरीराच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. पण हे स्ट्रक्चर विदिन बॉडी किंवा इनसाइड बॉडी, दोन्ही शब्द इनसाइड म्हणू शकतो, इनसाइड सुद्धा म्हणू शकतो आपण याला. ओके, मग आता हे स्ट्रक्चर आपल्याला बॉडीच्या आत पाहायला मिळत नाही, हे असतं बॉडीच्या बाहेर. ओके, मग हे असतं बघा, हे शरीराच्या बाहेर असतं, हे शरीराच्या बाहेर असतं. मग याला म्हणतो आपण विदिन बॉडी, विदाउट बॉडी नाही, आउटसाइड बॉडी. ओके, मग आउटसाइड असतं बॉडीच्या. सगळ्यांना क्लिअर आहे? मग आता एक्झाम्पल बघा, एक्झाम्पल मग आपल्या बॉडीमधले जे कुठल्या सेलच्या बॉडीमध्ये हाडं कुठे शरीराच्या आतमध्ये असतात, मग ती काय आहे, तो आहे अंतसंग्रह. मग आता आपल्या केसमध्ये आपण बघू, आपल्या केसमध्ये आपल्या बरगड्या, याचं उदाहरण जर द्यायचं झालं तुम्हाला तर काय द्यायचं, याचं उदाहरण काय येईल बघा, याचं उदाहरण तर आपल्या बॉडीमधल्या बरगड्या रिब्स शरीराच्या आतमध्ये असतात, रिब्स. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्या शरीरामध्ये सगळ्यात लहान हाड स्टेपीज किंवा स्टेप्स, हे हाड. ओके, त्याच्यानंतर मग आपल्या मांडीचं हाड फेमर किंवा फिमर. ओके, कानाचे हाडं इत्यादी याच्यामध्ये येईल, सगळेच हाड याच्यामध्ये येतील जनरली. पण मला सांगा, मग हे शरीराच्या बाहेर कुठले हाडं असतात? लक्षात ठेवा, शरीराच्या बाहेरचे स्ट्रक्चर ज्यांना आपण म्हणतो बाहेर सांगाळा, बघा त्याच्यामध्ये काय काय येतं बघा. सिंपल आहे, लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचं आहे बघा. सगळ्यात पहिले लक्षात ठेवा, सगळ्यात पहिले बघा, नखे, केस किंवा केसे, नख, केस, शिंग किंवा शिंगे, नंतर खुरे, नंतर खवले. बघा, नखे, केसे, शिंगे, खुरे, खवले. आपण जरी बघितलं, नख, केस, शिंग, खुरं, खवले, हे जे स्ट्रक्चर आहे बघा, हे स्ट्रक्चर, या स्ट्रक्चरला आपण म्हणतो बाह्य कंकाल. ओके, मला सांगा, नख म्हणजे नेल्स हे शरीराच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतात. केस, हेअर्स सुद्धा शरीराच्या बाहेर असतात, हेअर्स. शिंग म्हणजे हॉर्न सुद्धा शरीराच्या बाहेर असतात, हॉर्न्स. खुरं म्हणजे हूज सुद्धा बॉडीच्या बाहेर असतात, खुरं असणारे अॅनिमल बघा, गाई, बैल आपण बघतो. आणि खवले म्हणजे काय, स्केल्स. खवले म्हणजे स्केल्स सुद्धा शरीराच्या बाहेर असतात. ओके, माशांचे खवले ऐकलं, त्या टाईपचे खवले आपल्याला काही सजीवांवर पाहायला मिळतात, काही सरपटणाऱ्या प्राण्यामध्ये पाहायला मिळतात, त्यांच्या केसमध्ये बघा. मग इत्यादी स्ट्रक्चर जे बघा. ओके, बघा, नख, केस, शिंगे. याच्यामध्ये आणखी एक बघा प्रकार आहे, पिसे, याच्यामधील पिसे, फिदर्स सुद्धा याच्यामध्ये येईल, फिदर्स, एक्सेट्रा. ठीक आहे, बघा अशा प्रकारे बघा हे दोन आहेत. मग मला सांगा, जर तुम्हाला म्हटलं मी मानवी सगळं आपल्यामध्ये कुठलं स्ट्रक्चर आहे, हे की हे. ओके, तर काही मुलं सर आपल्यामध्ये केस पण आहेत, आपल्यामध्ये हे पण आहेत, दोन्ही पण आहेत. तुमचं बरोबर आहे, पण लक्षात ठेवा, केस हा मानवी शरीरामधला बिनकामाचा अवयव आहे. केसांचं काम पहिले होतं जेव्हा जे प्राण्यांमध्ये थंडीपासून रक्षण करत होते, पण आपल्यामध्ये केसांचं काम नाही. हेअर इज अ वेस्टिजियल ऑर्गन. हे आपण पचन संस्थेमध्ये बघू कुठले आणखी अवयव आहेत, पण लक्षात ठेवा सध्या पुरतं केसांचं आपल्या बॉडीमध्ये जर आपण केस कापले तर थंडी वाजणार का नाही? प्राण्यांमध्ये थंडी वाजून रक्षण होते, पण आपल्यामध्ये नाही. तो आपल्यामधला बिनकामाचा अवयव आहे, म्हणून आपल्यामध्ये काय, आपल्यामध्ये अंतसंग्रह आहे. लक्षात ठेवा, जर तुम्हाला म्हटलं मानवी सांगाडा कसा आहे, कसं आहे ह्युमन स्केलेटन, तर ह्युमन स्केलेटन आपल्याला पाहायला मिळते इंटरनल, अंतसंग्रह आहे. लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचा पॉईंट आहे, खूप महत्त्वाची गोष्ट आहे, लक्षात ठेवा. ओके, मग आता बघा एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मग आपण जेव्हा शिकतो मानवी अस्थिसंस्था किंवा मानवी सांगाडा, तर ते आपल्याला पाहायचं आहे. बघा खूप जास्त महत्त्वाचा पार्ट आहे, लक्षात ठेवा. बघा, मग आपण जर पाहिलं मानवी सांगाडा, ह्युमन स्केलेटन, मग आपण जर बघितलं मानवी सांगाडा किंवा ह्युमन स्केलेटन, त्याच्यामध्ये आपण एक गोष्ट या ठिकाणी ऍड करू. बघा म्हणजे मानवी सांगाडा आपल्याला शिकायचा आहे. ओके, मग यालाच आपण म्हणतो आपली ह्युमन स्केलेटन सिस्टीम. ओके, यालाच आपण म्हणतो ह्युमन स्केलेटन सिस्टीम. ओके, मानवी अस्थिसंस्था. ओके,
ह्युमन स्केलेटल सिस्टीम. ओके, मला सांगा मानवी संस्थेमध्ये सांगाडा आहे का? आहे. तो कसा आहे? तो आहे बघा अंत सांगाडा. याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो आपला अंत सांगाडा, आपल्याला पाहायला मिळतं एंडोस्केलेटन. ओके, लक्षात ठेवा जो मानवी अंत सांगाडा आहे त्याच्यामध्ये हाडं किती आहे बघा, हाडं. तर हे आपलं म्हणजे आता आपल्याला शिकायचं नेमके हाडं किती आपल्या बॉडीमध्ये, आपल्या बॉडीमध्ये नेमके बोन्स किती आहेत. ओके, तर बघा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे, लक्षात ठेवा. मानवी अंत सांगाडा आहे बघा, अंत सांगाडा याच्यामध्ये जी प्रौढ व्यक्ती आहे, प्रौढ व्यक्तीमध्ये, ॲडल्ट व्यक्तीमध्ये ही जी संख्या आहे अंत सांगाड्यांची किंवा अंत सांगाडा म्हणजे काय, आपल्या बॉडीमध्ये महत्त्वाची हाडे बोन्स, ही हाडे किती आहेत बोन्स. ओके, लक्षात ठेवा प्रौढांमध्ये ही जी हाडं आहे बघा, ती हाडं किती आहे तर ती आहेत बघा एकूण 206. ओके, बघा 206. ओके, पण लक्षात ठेवा हे प्रौढ व्यक्तीमध्ये, प्रौढांमध्ये पण लक्षात ठेवा हा जो अंत सांगाडा आपण जर बघितलं लहान मुलांमध्ये, लहान मुलामध्ये जी हाडं आहे यांची संख्या जास्त असते. ही संख्या किती असते बघा, ही असते बघा काही बुक पण 270, काही मध्ये 272. ऍक्च्युली बघा ही संख्या असते, रेंज 300, 350, 200 या रेंजमध्ये असते. ओके, मग बघा 250 ते 350, 300च्या रेंजमध्ये आपल्याला पाहायला, ही पण एक रेंज आहे, लक्षात ठेवा रेंज आहे. पण आपण बुकमध्ये हा 272 फिक्स आकडा आहे. ठीक आहे, 270. ओके, तर हा काही फिक्स नाही आहे, पण लहानपणी बुकमध्ये आपल्याला म्हणतात 272 लहान मुलामध्ये हाडं आहेत. ठीक आहे, तर लक्षात ठेवा हे व्हेरिएबल आहे, पण फिक्स काय आहे ते म्हणजे 206. ओके, मग हे 206 हाडं आपल्याला शिकायची आहे. हीच आहे आपली मानवी अस्थिसंस्था किंवा आपला मानवी सांगाडा, मानवी अंत सांगाडा. मग जर तुम्हाला कोणी विचारलं मानवी अंत सांगाड्यामध्ये हाडं किती आहे तर ती हाडं आहे बघा 206. मग आता आपला हा सांगाडा प्रॉपर शिकायचा आहे. ओके, कोणत्या सांगाड्यामध्ये किती हाडं वगैरे हे आपल्याला प्रॉपरली या ठिकाणी शिकून घ्यायचं आहे. खूप जास्त महत्त्वाचा पार्ट आहे, लक्षात ठेवा, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट इथून पुढे. ओके, चला मग आता आपण बघू मानवी सांगाडा, आपल्यामध्ये स्केलेटन, याचे प्रकार. ओके, बघा मानवी सांगाडा आपण जर पाहिला बघा मानवी सांगाडा ओके, ह्युमन स्केलेटन. ओके, मला सांगा मानवी सांगाडा जो आहे याच्यामध्ये एकूण हाडं किती आहेत तर बघा हे हाडं 206 आहे. ऍक्च्युली आपण हे प्रौढ व्यक्तीमध्येच पाहतो बघा किती हाडं आहेत 206, 206 एवढी हाडं आहेत. बरोबर, सगळ्यांना क्लिअर आहे. बघा आता हा जो मानवी सांगाडा आहे याचे आपण 2 भाग करतो, लक्षात ठेवा 2 भाग करतो. कुठले? एक अक्षीय सांगाडा, एक उपांग सांगाडा. ओके, बघा इंग्लिश मराठी दोन्ही शब्द शिकवतो, काळजी अजिबात करायची नाहीये. ओके, बघा मग मानवी सांगाडा जो आहे आपला याचे आपण 2 टाईपमध्ये विभाजन करतो. हा अंत सांगाडा आहे बघा, तर बघा सगळ्यात पहिला कुठला बघा याला म्हणतो अक्षीय सांगाडा. बघा सगळ्यात पहिला प्रकार अक्षीय सांगाडा. ओके, आणि दुसरा आहे बघा उपांग सांगाडा. अक्षीय सांगाडा आणि दुसरा आहे बघा उपांग सांगाडा. बघा अस्थिसंस्थेचे आपण 2 भागात डिव्हिजन करतो, अक्षीय सांगाडा, उपांग सांगाडा. इंग्लिशमध्ये बघा, इंग्लिशमध्ये ॲक्झियल स्केलेटन आणि दुसरं याला म्हणतो बघा आपण अपेंडिक्युलर स्केलेटन. ओके, बघा अस्थिसंस्थेचे आपण 2 महत्त्वाचे भाग करतो. ओके, अक्षीय आणि उपांग सांगाडा. अक्षीय आणि उपांग सांगाडा. बघा हे 2 भाग आपण करतो. ठीक आहे, आता बघा आता हे 2 भाग आपण का करतो बघा सिंपल भाषेमध्ये. बघा आपण उभे आहोत, मग आपण जर हात केले समजा तर आपल्या मधल्या भागातनं एक जातो अक्ष. ओके, मग लक्षात ठेवा, मग जर समजा एखाद्या व्यक्तीने आपल्याला इथं मधनं कापलं
तर त्याची तलवार ज्या ज्या भागाला लागते त्या भागाला आपण तो अक्षीय सांगाडा, म्हणजे मधल्या अक्षराला जे पण लागेल त्याला म्हणतो आपण अक्षीय सांगाडा. ठीक आहे. म्हणजे बघा, मग आपण जर डायग्राम काढलीस, समजा डायग्राम काढलीस या ठिकाणी, तर बघा मी इथे शॉर्ट डायग्राम काढून दाखवतो. बघा समजा, बघा सगळ्यात पहिले आपण जर पाहिलं तर बघा आपली कवटी आहे, कवटी बघा, मग ही आपली कवटी आहे. बघा मधनं कट केलं तर कवटीला लागेल, ऑब्विसली कवटीला लागेल. बघा कवटीला लागेल आपल्या. बघा समजा ही आपली कवटी आहे, शॉर्ट दाखवतो. ठीक आहे. कवटीच्या खाली काय, तर कवटीच्या खाली बघा आपण जर बघितलं मागच्या भागात बॅक पार्टमध्ये, तर बॅक पार्टमध्ये पाठीचा कणा आहे. ओके, आपल्या पाठीचा कणा आहे बॅक पार्टमध्ये. जस्ट सिम्पल दाखवत सध्यापुरतं. ओके, क्लिअर आहे. नंतर बघा पाठीच्या कण्यापासून समोर काय येतं, तर ते समोर येतं. बघा समोर आहे आपल्या बरगड्या आहेत. बघा बरगड्या आपल्या बरगड्या आहेत तशा. ओके, क्लिअर आहे. बघा संपलं. म्हणजे मला सांगा, मग जर समजा आपण मधनं कट केलं, आपण जर मधल्या भागात कट केलं, काय काय लागतं, जे पण काय लागलं. सिंपल भाषेमध्ये बघा, मधल्या अक्षामधनं जर कट केला आपण, तर जे लागेल बघा, हा जो मधला अक्ष आहे, अक्ष, या मधल्या अक्षामधनं आपण जे कट केलं तो आहे बघा अक्षीय सांगाडा. याला जे लागल ते, म्हणजे बघा कवटी, बरगड्या वगैरे हे आपण नंतर बघू, समजून घ्यायचं सगळ्यात पहिले. सगळ्यांना क्लिअर आहे बघा काय काय होऊन राहिलं. ओके, आपण इथं समजून घेऊयात. ओके, ठीक आहे. आता बघा समजलं अक्षय सांगाडा. ओके, बघा मग हा काय असतो, हा एका अक्षामध्ये डिवाइड, अक्षयाला अक्ष असतो, अक्ष बघा अक्षामध्ये डिवाइड केला असतो, अक्ष. मग याला एक अक्ष आहे, अक्ष मिडल ऍक्सिस असतो, ऍक्सिस या संदर्भात असतो, हा असतो. ठीक आहे. मग आता मला सांगा, हा अक्षय सांगाडा आहे. आता उरलं काय, मग त्याला उरलं काय, आता उरले हातपाय. बरोबर. मग बघा, मग आपण हातपाय काढूयात, येलो रंगाने काढतो. बघा हातपाय, बघा समजा हा हात आहे, 1 2 3 4 5 बोट, समजून घ्या फक्त. 2 3 4 5 बोट. ओके, सेम पाय आहेत. पाय इथे पाय दाखवू आपण, पाय. मला सांगा, ठीक आहे, हे हाताने पाय समजून घ्या सध्यापुरतं. ठीक आहे. मला सांगा, मग या ठिकाणी आपल्याला कळलं तर काय काय येतं, कवटी वगैरे वगैरे काय काय सगळ्या गोष्टी येतात, हे आपल्याला कळलेलं आहे. ठीक आहे. ओके, एवढं कळलेलं आहे. मला सांगा, या ठिकाणी कान पण येतं, कान. हो, इथे कानाची हाडं पण आहे, कानाची हाडं. इथे कान पण येतात, कान. अक्षीमध्ये कान पण येतात, कान. अक्षीमध्ये कान पण आहेत, कानाची हाडं इथे पाहायला मिळतात काही आपल्याला. ओके, कारण मग इथे कानाची हाडं अशी लागली असेल बघा आतमध्ये अक्षर, लक्षात ठेवायची. हा जो अक्ष आपण दाखवतो, अक्ष, हा अक्ष. ठीक आहे. मग आता मला सांगा, आता उरली हातपाय. हातपाय म्हणजे काय, हातपाय म्हणजे उपांगी अपेंडेजेस. बरोबर. मला सांगा, मग हा मधला अक्ष सोडून जे उरलं ते म्हणजे मेनली हातपाय. ओके, मग त्या हातपायालाच म्हणतो उपांग सांगाडा. उपांगी. बघा उपांग सांगाडा जो आहे, याच्यामध्ये जो पहिला भाग आहे, पहिला भाग, त्याला आपण म्हणतो उपांगी. काय म्हणतो बघा, उपांगी. बघा मग अक्ष सांगाडा जो पहिला भाग आहे, याला म्हणतो उपांगी. पहिला भाग उपांगी. बघा उपांगी, उपांगी की उपांगे, इंग्लिशमध्ये लिम्स किंवा अपेंडेजेस, हा पहिला भाग आहे. पण मला सांगा, हे जे हातपाय दाखवले आपण, हे असे लटकून ठेवले आहेत का, नाही, तर ते लागले आहे बघा आपल्या अक्षीय सांगाड्याला. तुम्हाला कळलं का, या अक्षीयला हा भाग जोडलेला आहे. कसं जोडला आहे बघा, मग आपल्या पायांच्या वर आपण बघतो, आपल्या कमरेजवळ, आपल्या पायांच्या जवळ, आपल्या कमरेजवळ आपल्याला असा एक स्ट्रक्चर पाहायला मिळतो. बघा असं, बघा आपल्याला असं एक स्ट्रक्चर पाहायला मिळतं. पहा कसं, बघा असं एक आपल्याला स्ट्रक्चर पाहायला मिळतं, फुलपाखासारखं. असं दिसतं का तुम्हाला, तुम्ही पाहिलं असेल असं स्ट्रक्चर जे आहे. ओके, ज्याच्यामुळे आपण बसतो, ज्या ठिकाणी आपण बसतो, असं स्ट्रक्चर या ठिकाणी असतं. लक्षात ठेवा, हे इथे असे दोन टोपल्या असतात, 2 फुलपाखासारखं स्ट्रक्चर असतं बघा, अशा 2 असतात, हा इकडे आणि हा इकडे. बरोबर. म्हणजे याचा अर्थ, या मधल्या पांढऱ्या भागाला हा लाल भाग जोडतो. ओके, सेम गोष्ट आपण जर बघितलं, या वरच्या भागाला हातांना, तर हातांना समोरून जोडलं असतं बघा, असं इथे समोरून जोडलं असतं. ओके, सेम गोष्ट एक मागून जोडलं असतं, मागून जोडलेलं असतं, मागून असं मागून पण या ठिकाणी जोडलेलं असतं. ओके, म्हणजे बघा आपण जर पाहिलं, बघा इथे बघा, हा आपला हात आहे, इथे बघा, इथे आपले कॉलर बोन्स आहे, कॉलर बोन्स असे या कॉलर समोर जोडले आहेत, मागून पाठीचे खुबे आहेत ते जोडलेले आहेत. बरोबर. म्हणजे मला सांगा, हातांना वरच्या 4 हाडांनी जोडलं आहे अक्षीय सांगाड्याला, ॲक्झिल स्केलेटनला. बरोबर.
2 समोर 2 मागचे, म्हणजे एकूण 4 झाले. आणि खाली पायाने जोडल्या बघा या स्ट्रक्चरनी पाठीच्या कण्याला, आपल्यामधल्या अक्षय सांगाड्याला. लक्षात ठेवा ही जी जोडणी आहे बघा, जी हाडं जी बोन्स अक्षय सांगायला उपांगी जोडतात त्यांनाच आपण म्हणतो बघा, त्यांना आपण म्हणतो गर्डल्स. काय म्हणतो? गर्डल्स. बघा त्यांना आपण म्हणतो गर्डल्स. काय म्हणतो बघा? गर्डल्स. गर्डल्स किंवा चपटी हाडे पण मी शब्द वापरतो, पण आपण गर्डल्स शब्द, गर्डल्स. सगळ्यांना क्लिअर आहे? म्हणजे आपल्याला असं म्हणता येतं उपांग सांगाडा याच्यामध्ये मेनली उपांगी आहेत, पण हे आपण 2 भागात डिवाइड करतो. उपांग सांगाडा 2 भागात डिवाइड करण्यात येतो. कोणता कोणता लक्षात ठेवा. तर सगळ्यात पहिला उपांगे आणि दुसरं गर्डल्स. ओके, उपांगे आणि गर्डल्स. हे उपांगे आणि गर्डल्स हे लक्षात ठेवा. हे 2 जे भाग आहेत, हे 2 भाग हे आपल्याला पाहायला मिळतात आपल्या हे जे 2 भाग आहेत, हे 2 भाग आपल्याला पाहायला मिळतात उपांग सांगाड्याचे. लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. ओके, गर्डल्स म्हणजे काय? उपांगे ज्या हाडांनी जोडल्या जातात अक्षय सांगाड्याला, त्याला आपण म्हणतो बघा, त्याला आपण म्हणतो गर्डल्स. सगळ्यांना क्लिअर आहे? आता बघा, आता आपण जर पाहिलं, आपण एकूण बोन्स किती आहेत? एकूण बोन्स 206 आहेत. 206 पैकी आपण जर बघितलं, 206 पैकी 120 हाडं आपल्या उपांगामध्ये असतात. बघा 206. ओके, बघा 206 पैकी 126 हाडं उपांग सांगाड्यामध्ये असतात. किती? 126. लक्षात ठेवा, 126. 206 पैकी 126 हाडं हे आपल्या उपांग सांगाड्यामध्ये असतात. बघा इथे 126, 126. ओके, मग मला सांगा, जर तुम्हाला कोणी विचारलं किती आहे आपले उपांगी, किती आहे आपले गर्डल्स, किती आहे गर्डल्स, तुम्ही काय सांगाल? गर्डल्स किती आहे? गर्डल्स किती? तर बघा खालील 2 आहेत हाडं, वर 4 आहेत. म्हणजे वर समोरून 2 हे इकडचे आणि मागून 2, म्हणजे एकूण 6 आहेत. म्हणजे 126 पैकी 6 बोन्स कुठे आहे? तर 6 आपल्याला एकूण गर्डल्स पाहायला मिळतात. गर्डल्स, हे गर्डल्स 6 आहेत. ओके, मग आता उरले किती? आता उरले 120. मग याचा अर्थ उपांगामध्ये हाडं किती आहेत? तर आपल्या उपांगामध्ये हाडं आहेत बघा 120. ओके, मग आपल्या उपांगामध्ये हाडं आहेत बघा 120. लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचा पार्ट आहे. मला सांगा 206 पैकी 126 हाडं उपांग सांगाड्यामध्ये आहेत, त्याच्यामध्ये गर्डल्समध्ये 6 हाडं आहेत, उपांगामध्ये 120 आहेत. बरोबर, मग 206 वजा 126 उरले किती? 80. तर हे 80 हाडं कुठे आहे बघा? हे आपल्या अक्षीय सांगाड्यामध्ये आहेत. जर तुम्हाला कोणी विचारलं अक्षय सांगाड्यामध्ये किती हाडं आहेत, तर किती आहे बघा? तर ते आहेत बघा आपले 80, 80. ओके, कळलं सगळ्यांना? 80, 80. ओके, बघा लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचा पार्ट आहे. ओके, खूप महत्त्वाचा पार्ट आहे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. खूप जास्त महत्त्वाचा पार्ट आहे. लक्षात ठेवा, खूप जास्त महत्त्वाचा पार्ट आहे. ठीक आहे, चला आपण पुढल्या भागात जाऊयात, पुढल्या पार्ट पण जाऊयात. मग आता काय करू बघा, आपण आता सगळ्यात पहिले आपल्याला पाहायचे उपांगे. आता उपांगे 2 टाईपचे असतात. कोणते कोणते उपांगे आहेत? तर बघा आपले हात आणि पाय. बघा उपांगे 2 टाईपचे, एक हात आणि एक पाय. आपण इथे हे सगळं शिकून घेऊयात. बघा मग उपांगे 2 टाईपचे आहेत. कुठली? हात आणि पाय. बघा उपांगे 2 टाईपचे आहेत, हात आणि पाय. बरोबर, हात आणि पाय. हात आणि पाय ही आपली उपांगे आहेत. ओके, हात आणि पाय. आता बघा हात पायाला आपण काय म्हणतो? हँड्स आणि लेग्स. बरोबर, पण असं याला म्हणायचं नाही, याला एक प्रॉपर शब्द आहे. बघा हँड्स म्हणजे वरचे, पाय म्हणजे खालचे, पण हे मानवामध्ये. पण प्राण्यांच्या केसमध्ये काय? प्राण्यांच्या केसमध्ये प्राणी असे असतात समोरचे आणि मागचे. लक्षात ठेवा, हातांना म्हणतो आपण अप्पर लिम्स, पायांना म्हणतो लोअर लिम, किंवा हातांना म्हणतो फोर लिम, पायांना म्हणतो हाइंड लिम. बघा मग लिम्स उपांगे 2 टाईपचे असतात. 2 प्रकारामध्ये आपण मोडतो, हात आणि पाय. हात आणि पाय. मग हातालाच आपण काय म्हणतो बघा? हातालाच आपण म्हणतो अप्पर लिंब. ओके, आणि पायांना आपण म्हणतो लोअर लिंब. बरोबर, क्लिअर आहे? किंवा आणखी एक शब्द काय बघा? फोर लिंब किंवा हाइंड लिंब. बघा एक आहे फोर लिंब आणि एक आहे हाइंड लिंब. हा पण शब्द वापरतात, लक्षात ठेवा. ओके, बघा मग आपल्याला काय सांगता येतं? आपल्याला काय म्हणता येतं? उपांगे किती प्रकारचे आहेत? उपांगे 2 प्रकारचे आपल्याला पाहायला मिळतात, हात आणि पाय. एकूण हाडं 120. मग माझा प्रश्न तुम्हाला आहे, जर एकूण उपांगामध्ये हाडं 120 आहेत तर हातापायामध्ये किती? तर अर्धे 60. बघा मग हातापायामध्ये हाडं किती आहेत? तर एकदम सिंपल बघ, 60. बघा मग 60 हाडं हातामध्ये
आणि 60 हाडं पायामध्ये. ओके. पण मला सांगा हात किती प्रकारचे आहेत? 2 टाईपचे. कुठले कुठले? खाता धुता उजवा डावा, खाता धुता उजवा डावा, राईट लेफ्ट. लक्षात ठेवा. मग हात पण 2 टाईपचे आहेत बघा. ओके. याचे पण 2 टाईप. खाली उजवा डावा उजवा डावा, हे पण उजवा डावा उजवा डावा. सगळ्यांना क्लिअर आहे? मग हे राईट लेफ्ट, राईट आणि लेफ्ट. मला सांगा बघ, मग जर तुला विचारलं प्रत्येक लिम्समध्ये हाडं किती, तर किती बघा मग? 30 एकूण 60, 30 एकूण 60. बघा मग अशा प्रकारे एका हातात 30, मग अशा प्रकारे राईटमध्ये 30, लेफ्टमध्ये 30. बघा अशा प्रकारे बघा इथे 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 काय बघा, इथे एक राईट लेफ्ट, इथे पण एक राईट एक लेफ्ट. राईटमध्ये हाडं किती? 30, लेफ्टमध्ये 30, राईटमध्ये 30, लेफ्टमध्ये 30. ओके. बघा खूप महत्त्वाचा पार्ट आहे. क्लिअर आहे सगळ्यांना? बघा अशा प्रकारे बघा हे आहे 4 लिंब राईट लेफ्ट, हँड लिंब राईट आणि लेफ्ट. पहिला पार्ट लक्षात ठेवा, महत्त्वाचा पार्ट आहे. आय होप सगळ्यांना क्लिअर झाला असेल हा पार्ट. आता गर्डल्स. आता बघा गर्डल्स पण 2 टाईपचे आहेत बघा, वरचे आणि खालचे. खालचे म्हणजे कुठले? ज्या भागाने पाय जोडतात अक्षय सांगाड्याला. बघा आहे पायाजवळचे किती आहेत बघा? 2 आहेत. हे वर किती बघा? वर तर हे 2 आपले कॉलर बोन्स आहेत बघा. याला म्हणतो आपण खांदे खांदे आणि मागच्या पाठीचे खुबे. लक्षात ठेवा गर्डल्स पण 2 प्रकारचे आपल्याला पाहायला मिळतात. अप्पर गर्डल, लोअर गर्डल, किंवा वरच्याला म्हणतो बघा आपण पेक्टोरल गर्डल आणि खालच्याला म्हणतो आपण पेल्विक गर्डल. लक्षात ठेवा. मग गर्डल 2 टाईपचे आहेत. गर्डल हे आपल्याला 2 टाईपचे पाहायला मिळतात. गर्डल हे आपल्याला 2 टाईपचे पाहायला मिळतात. कुठले कुठले बघा? एक पेल्विक गर्डल आणि एक पेक्टोरल गर्डल. ठीक आहे, आपण पाहूयात. बघा मग गर्डल्स पण 2 टाईपचे आपल्याला पाहायला मिळतात. ओके. बघा मग सगळ्यात पहिलं गर्डल्स 2 टाईपचे आपल्याला पाहायला मिळतात. कोणते कोणते? मग सगळ्यात पहिले बघा जे आता बघा आपल्या खांद्याजवळचे खांदे आणि एक आहे बघा आपले पाठीचे खुबे. ओके. खांदे आणि पाठीचे खुबे आपल्याला एकच पाहायला मिळेल, खांदे आणि पाठ. बघा मग गर्डल्स 2 टाईपचे आहेत बघा. कुठले कुठले? सगळ्यात पहिले बघा खांदे, खांदे आणि पाठीचे खुबे. बरोबर. आणि दुसऱ्यामध्ये तर बघा आपले मांडीजवळचे, आपल्या पायाजवळचे, मांडीजवळचे. ओके. इथली आपण मांडी लिहू सिंपल भाषेमध्ये, मांडीचे गर्डल, मांडी मराठीमध्ये. ओके. क्लिअर आहे. पण लक्षात ठेवा खांद्याचे खुबे आहे बघा, खांदे आणि खुबे जे आहेत पाठीचे खुबे. ओके. यांना आपण म्हणतो पेक्टोरल गर्डल. काय म्हणतात बघा? यांना आपण म्हणतो पेक्टोरल गर्डल. काय म्हणतात बघा? पेक्टोरल गर्डल. बघा पेक्टोरल गर्डल. ओके. आणि मांडीजवळचा म्हणतो बघा आपण पेल्विक गर्डल. काय म्हणतात? पेल्विक गर्डल. सगळ्यांना क्लिअर आहे? बघा खूप महत्त्वाचा पार्ट आहे. गर्डल्स आपल्याला 2 टाईपचे पाहायला मिळतात, पेल्विक आणि पेक्टोरल. बरं मला सांगा एकूण 6 आहेत. मग किती आहे खांदे पाठीचे खुबे? समोरून खांदे पाठून पाठीचे खुबे 2, 2 आणि 2 4, 4. मग लक्षात ठेवा 6 पैकी 4 हाडं कुठे आहेत? ते आहे बघा पेक्टोरल गर्डलमध्ये. आणि पेल्विकमध्ये किती आहेत? 2. मग लक्षात ठेवा पेल्विक गर्डल किती आहेत? किती आहेत पेल्विक? ते आहे बघा 2. बघा मी आपल्याला 2 पाहायला मिळतात, 2. आणि पेक्टोरल आपल्याला पाहायला मिळतात 4. ओके. क्लिअर आहे सगळ्यांना? ओके. मग आता मला सांगा आपण जर बघितलं पेक्टोरल गर्डल, बघा मग आपण जर पाहिलं पेक्टोरल गर्डल, मग हे 2 टाईपचे आपल्याला पाहायला मिळतात. याचे पण आपल्याला 2 टाईप पाहायला मिळतील. कोणते कोणते पहा बरं? कोणते कोणते पहा बरं? तर मग या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल बघा याचे जर आपण जर 2 टाईप इथे करण्याचा प्रयत्न केला, बघा जर आपण या ठिकाणी 2 इथे याचे पार्ट करायचा प्रयत्न केला. ओके. या ठिकाणी असा मग सगळ्यात पहिल्या भागामध्ये काय येईल बघा? तर सगळ्यात पहिल्या भागामध्ये येईल बघा आपले खांदे, खांदे. ओके. सगळ्यात पहिल्या भागामध्ये आपले खांदे, शोल्डर्स, शोल्डर्स. बघा मग या ठिकाणी बघा आपले खांदे आणि या ठिकाणी बघा आपले पाठीचे खुबे.
बरोबर. लक्षात ठेवा, खांद्यामधल्या हाडांना आपण म्हणतो क्लॅव्हिकल. काय म्हणतो? यांना म्हणतो बघा आपण क्लॅव्हिकल. काय म्हणतो? क्लॅव्हिकल. आणि पाठीच्या खुब्यांना आपण म्हणतो बघा स्कॅप्युला. लक्षात ठेवा, पेल्विक पेक्टोरल गर्डल 2 टाईपचा आहे, क्लॅव्हिकल, स्कॅप्युला. बघा हा भाग काय? क्लॅव्हिकल. मागचा भाग स्कॅप्युला. बघा पाठीने आपण ओढतो, पुल करतो. पुल म्हणजे पुला, स्कॅप्युला. सगळ्यांना क्लिअर आहे? मला सांगा, खांद्यामध्ये किती हाडं? 2. मग स्कॅप्युला किती आहेत बघा एकूण? मग स्कॅप्युला 2 आहेत आणि क्लॅव्हिकल पण 2 आहेत. सगळ्यांना क्लिअर आहे? लक्षात ठेवा, या क्लॅव्हिकललाच आपण म्हणतो कॉलर बोन. ओके, यांनाच आपण म्हणतो कॉलर बोन. लक्षात ठेवा, हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. खांद्यामध्ये हाडं आपण म्हणतो कॉलर बोन्स, क्लॅव्हिकलला आपण म्हणतो कॉलर बोन. ओके, मग अशा प्रकारे आपला एक पार्ट लक्षात आलाय, संपलाय. तो पार्ट म्हणजे काय बघा? उपांग सांगाडा. ओके, बघा खूप महत्त्वाचा पार्ट आहे, खूप महत्त्वाचा असा हा मुद्दा आहे, खूप इम्पॉर्टंट आहे, व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट आहे. बघा मानवी सांगाडा एकूण 206 हाडं आहेत. त्यापैकी 80 ही हाडं आपल्या अक्षीय सांगाड्यामध्ये आहेत. 126 हाडं आपल्या उपांग सांगाड्यामध्ये आहेत. उपांग सांगाड्याचे 2 भाग आहेत, उपांगी आणि गर्डल्स. ओके, उपांगामध्ये 120 हाडं आहेत. ओके, गर्डल्समध्ये एकूण 6 हाडं आहेत. ओके, पण उपांगाचे 2 प्रकार आहेत, हात पाय, अपर लिम्ब, लोअर लिम्ब, फोर लिम्ब, हाइंड लिम्स. ओके, लिम्सचे 2 टाईप आहेत. मग एक बघा, प्रत्येक प्रकारामध्ये 60 हाडं आहेत, म्हणजे हातामध्ये 60 हाडं, पायामध्ये 60 हाडं एकूण. पण आपण जर बघितलं प्रत्येकी, तर उजव्यामध्ये 30 हाडं, डाव्यात 30 हाडं, हातामध्ये, फोर लिम्बमध्ये, पायात 30 हाडं आणि दोन्ही पायामध्ये 30 हाडं. ओके, सगळ्यांना क्लिअर आहे? बघा खूप महत्त्वाचं पडेल. त्याच्यानंतर बघा गर्डल्स 6 आहे, पण प्रकार 2 आहेत, वरचा आणि खालचा. वरचं म्हणजे खांद्या आणि पाठीची खुबे, पेक्टोरल गर्डल. खालचा म्हणजे मांडीचा, पेल्विक गर्डल. बघा हे वरचे पेक्टोरल, खालचे पेल्विक. ओके, पेक्टोरल गर्डल किती आहेत? तर 4 आहेत, कारण खांदे 2, पाठीचे खुबे 2. बघा मग हे 4 आहेत. ओके, पण बघा, पण आपण जर पाहिलं पेल्विक गर्डल, हे मात्र 2च आपल्याला पाहायला मिळतात. ओके, पण बघा मग जे पेल्विक गर्डल आहे ते खांद्या आणि पाठीची खुबे आहेत. मग खांद्यांना हाडांना आपण क्लॅव्हिकल म्हणतो, ते एकूण 2 आहेत हाडं, आणि पाठीचे खुबे स्कॅप्युला, हे पण आपल्याला 2 पाहायला मिळतात. बघा मग अशा प्रकारे बघा, हा आपला एक पार्ट संपला. त्या पार्टला आपण म्हणतो उपांग सांगाडा. ओके, आणि आपल्याला याच्यामध्ये मेनली पाहायचं आहे हातापायामधले हाडं कुठले. हा मेन पार्ट एक्झाममध्ये आलेला आहे. आणि आता आपण शिफ्ट होऊ या भागाकडे. या भागाला म्हणतो बघा आपण अक्षीय सांगाडा. मग आपण आता एकदा कॅल्क्युलेट करूयात, अक्षीय सांगाडा काय असतो एकदा आपण कॅल्क्युलेट करण्याचा प्रयत्न करू. खूप महत्त्वाचा पार्ट आहे, लक्षात ठेवा. बघा मग आता आपण जर बघितलं अक्षीय सांगाडा, तर यामध्ये सगळ्यात पहिले काय येतं बघा? त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले आपल्याला पाहायला मिळतं बघा, ते म्हणजे काय? कवटी. ही कवटी. ओके, कवटी. बघा मग आपण लिहूया तिथे, सगळ्यात पहिला भाग आहे बघा, त्याला आपण म्हणतो कवटी. बघा कवटी. मग या ठिकाणी आपल्याला बघा कवटी. बघा कवटीला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो बघा स्कल. काय म्हणतो? स्कल. लक्षात ठेवा. याच्यामध्ये आणखी वेगळा प्रकार आहे, क्रेनियम वगैरे, तो नंतर बघू. पहिले फक्त हाडं मोजून घ्या. स्कल बघा. मग आपल्या कवटीमध्ये हाडं किती आहेत 80 पैकी? तर ते आहे बघा 22. किती आहे? 22. आपल्या स्कलमध्ये 22 हाडं आहेत. ठीक आहे, 22 हाडं. 80 वर आपण 22 केले तर आपल्याला तेवढा आकडा आता उरला आहे. आता बघा आपण जर बघितले आपले कान, तर आपल्या प्रत्येक कानात 3 हाडं पाहायला मिळतात. कान बघा, कानामधली हाडं आहेत, लक्षात ठेवा. कान, इयर. बघा एकूण कान किती आहेत? 2. मग प्रत्येक कानात 3 हाडं, एकूण हाडं किती? 6. बघा मग प्रत्येकी 2 हाडं आहेत बघा, 3 आणि 3, एकूण 6 कुठे आहेत? 6 आपल्या कानामध्ये असलेले हाडं आहेत. 80 पैकी बघा 28 संपलेले आहेत. आता बघा, आता जर पुन्हा खाली आलो बघा कवटी संपली. आता हे कान संपले. आता जर खाली आलो आपण, तर खाली आलो बघा, तर खाली आपलं काय उरलं होतं बघा? हे आपल्या बरगळ्या. बघा मग आता आपल्याला काय उरलं? बरगळ्या, रिब्स, बरगळ्या. लक्षात ठेवायच्या, बरगळ्या, रिब्स. बरगळ्या किंवा रिब्स आहे बघा, रिब्स. ह्या याच्यामध्ये एकूण हाडं किती आहेत? एकूण हाडं 24 आहेत. पण प्रत्येकी बघा 12 उजवीकडच्या, 12 डावीकडच्या, म्हणजे एकूण 2 जोड्या आहेत. बघा म्हणजे याचा अर्थ कानांच्या हाडांच्या पण 2 जोड्या आहेत. म्हणजे प्रत्येकी बघा 3 जोड्या आहेत, ऍक्च्युली 3 जोड्या आहेत. आणि बरगळ्यांच्या 12 जोड्या आहेत, म्हणजे एकूण 24. कानामधल्या जोड्या 3, एकूण 6.
ओके, सगळ्यांना क्लिअर आहे? इकडनं 12 इकडनं 12 अशा बरगड्या. आता बघा ह्या ज्या बरगड्या आहेत ह्या बरगड्या मागणं येतात. मागणं कुठनं? मागणं म्हणजे पाठीच्या कण्याकडनं. बघा आपला पाठीचा कणा आहे, या पाठीच्या कण्याकडनं बरगड्या येतात. इकडनं आल्या 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 ह्या बरगड्या इकडनं आल्या, ह्या आपल्या छातीच्या मधल्या भागामध्ये इथे या ज्याप्रमाणे आपण टाय घालतो त्या टाय सारख्या हाडाला लागतात. ओके, बघा मग या ठिकाणी एक असं हाड असते, या ठिकाणी असते बघा एका टाय सारखं हाड असते. या टाय सारख्या हाडाला ह्या बरगड्या लागतात. ओके, मग हे हाड असते एकमेव, याला म्हणतो आपण टायबोन किंवा स्टर्नम. बघा हे आपली छाती आहे, हे आपला ऊर आहे, उरामध्ये हाड आहे एक, याला म्हणतो उरामधले असला हाड उरोस्थी. बघा मग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं नेक्स्ट हाड उरोस्थी. ओके, किंवा स्टर्नम. बघा इथे आपल्याला नेक्स्ट आहे बघा उरोस्थी. बघा उरोस्थी, टायबोन, स्टर्नम. या स्टर्नमला आपण म्हणतो टायबोन. किती असतं बघा? एक असतं फक्त एक. क्लिअर आहे? आता बघा, आता मला सांगा आपल्या जिभेमध्ये हाड असते का? नसते असं आपल्याला वाटते, पण आपण काय म्हणतो तुझ्या जिभेला काही हाड? लक्षात ठेवा जिभेत हाड नसते, मात्र जीभ ज्या हाड लागली असते ते हाड इथं असते कंठामध्ये. याला म्हणतो जिभेमधलं हाड कंठास्थी. लक्षात ठेवा, पण जिभेमध्ये पण आपल्या हाड असते. लक्षात ठेवा आपल्या जिभेत पण हाड आहे, पण त्याला म्हणतो आपण कंठास्थी. काय म्हणतो? कंठास्थी. याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो हायवॉइड बोन. हायवॉइड बोन हे पण आपल्याला एकच पाहायला मिळते, एक. ओके, बघा मग अक्षर सांगा. सगळ्यात पहिले कवटी आली, मग कवटी, मग कान, मग बरगड्या, मग उरोस्थी आणि मग जीभ. ओके, मग आपण जर हाड कॅल्क्युलेट केले आता काय उरलं चेक करू शकता. बघा 22 आणि 6 28, 28 आणि 2 30, 30 आणि 20 किती? 50 आणि 54. मग आता उरलं 26. मग आता उरलंच काय? आता उरला पाठीचा कणा. बघा पाठीचा कणा, मग जो शेवटचा आहे बघा शेवटचा भाग त्याला म्हणतो आपण पाठीचा कणा. बघा शेवटच्या भागाला आपण म्हणतो पाठीचा कणा. मग आता उरला आपला पाठीचा कणा ज्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो व्हर्टेब्रल कॉलम. लक्षात ठेवा व्हर्टेब्रल कॉलम जो आहे ओके याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात उरले किती? 26 बोन. 26. मग मला सांगा स्कल मधले 22, इयर मधले 6, रिब्स मधले टोटल 24, स्टर्नम 1, हायवॉइड 1 आणि व्हर्टेब्रल कॉलम्स 26. आपण जर एकूण ऍड केलं तर पहा बरं येतं का एकूण काउंटिंग 80. बघा बरोबर मग 80 हाडे आपल्या अक्षय सांगाड्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. ओके, मग अशा प्रकारे हाय बघा आपला मानवी सांगाड्यामधली काउंटिंग. मग याच्यामध्ये आपल्याला आणखी डीपमध्ये जायचं आहे. हातापायामधली हाडं आणि आपल्याला कवटीमध्ये प्रकार, मग चेहरा, कवटीमध्ये काय येतं? चेहरा, क्रेनियम. त्याच्यानंतर बघा कानामधली हाडं आपल्याला पाहायला मिळतात. मग ती कुठली हाडं, बरगड्या काय, ह्या सगळ्या पार्ट आपल्याला पाहायचे आहेत. बस तुम्हाला इतका बेसिक पार्ट लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचा पार्ट आहे. एवढा बेसिक पार्ट तुम्हाला कळला की इथून पुढे तुम्हाला काही करण्याची गरज नाही. आता सगळं सोपं जाईल आपल्याला. ठीक आहे, बघा खूप महत्त्वाचा पार्ट आहे.